एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद। पॉचे ठळक बातम्या। राष्ट्रीय लोक न्यायालयात 4,37,00,000ची 144 प्रकरणे निकाली। हिंगोली येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयात दिनांक 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। या लोक न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 429 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी व विविध बँका यांची वाद दाखलपूर्व 3,330 प्रकरणे तडजोडणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती। यापैकी 144 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत। तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 4,37,92,708 रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली। या लोक न्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधिज्ञ समाविष्ट असलेले 5 पॅनल तयार करण्यात आले होते। या लोक अदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश TS अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश 1 RV लोखंडे तथा जिल्हा न्यायाधीश 1 PG देशमुख, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर श्रीमती VV सावरकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर DU राजपूत, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर IJ ठाकूर यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले। ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश 2 SA माने गाडेकर, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती AB कुरणे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर GK नंदनवार, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर श्रीमती PR पमनानी यांनी प्रयत्न केले। या लोक अदालतीला वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट SR भुक्तर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट AP बांगर, सचिव ॲडव्होकेट अखिल अहमद, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांची मोलाची सहकार्य लाभले। या अपघातातील मयताच्या कुटुंबास 44 लाखाचा धनादेश या लोक अदालतीत प्रदान करण्यात आला। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।